नमस्कार. पालिकेच्या अतिक्रमण कारवाईने खळबळ. शहादा पालिकेचा बुलडोझर फक्त एकाच दुकानावर. शहादा पालिकेची धडक कारवाई, पण टार्गेटवर फक्त एकच अतिक्रमण. शहरात शेकडो अतिक्रमणे असताना प्रशासनाचा डोळा फक्त अन्सारींच्या फर्निचरवर का? राजकीय डाव की प्रशासकीय कर्तव्य? शहादा शहरात एकाच कारवाईने फुटलंय चर्चेला तोंड. शहादा शहरात काल पालिकेने एका मोठ्या अतिक्रमणावर हातोडा मारला. कुकडेल शिवारातील एका फर्निचर संकुलावर ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईमुळे शहरात कौतुकापेक्षा प्रश्नांची चर्चा जास्त आहे. संपूर्ण शहरात आणि विशेषतः त्याच रस्त्यावर 50हून अधिक अतिक्रमणे असताना पालिकेला फक्त एकाच अतिक्रमणाचा साक्षात्कार का झाला, असा सवाल आता शहादेकर विचारत आहेत. शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावर पालिकेचे पथक आणि मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला. कुकडेल शिवारातील सर्वे नंबर 96-1 वरील इक्बाल अन्सारी यांच्या फर्निचर संकुलावर कारवाई सुरू झाली. प्रशासक साजिद पिंजारी यांच्या आदेशाने हे 6 वर्ष जुने अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार हे बांधकाम विना परवाना होते. 2019मध्ये इंदिरा पाटील यांनी याविरोधात तक्रार केली होती. अनेक नोटिसा बजावूनही कारवाई होत नव्हती. अखेर 15 डिसेंबरला पालिकेचा बुलडोझर फिरला. मात्र कारवाईनंतर शहरात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. ज्या प्रकारच्या रस्त्यावर ही कारवाई झाली तिथेच 50हून अधिक अतिक्रमणे आहेत. मग प्रशासनाला फक्त हे एकच अतिक्रमण का दिसले, असा सवाल नागरिक करत आहेत. निवडणूक होऊन गेली तरी मतमोजणी बाकी आहे, त्यामुळे या कारवाईला राजकीय वास तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारवाई झाली ती चांगलेच आहे, पण हा तुझा भाव कशासाठी? रस्ते मोकळे करायचे असतील तर सरसकट मोहीम राबवा. फक्त एकाला टार्गेट करून पालिका काय साध्य करते? शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्याकडे कोणाचे लक्ष नाही. शहादा पालिकेने उशिरा का होईना एका तरी अतिक्रमणावर कारवाई केली आहे. मात्र शहराचा श्वास कोंडणाऱ्या शेकडो अतिक्रमणांकडे प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करते. हा प्रश्न आहे. ही कारवाई केवळ एका तक्रारीपुरती मर्यादित राहणार की शहराभरातील रस्ते मोकळे होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रशासनाने कायद्याचा बळगा उगारताना तो सर्वांसाठी समान असावा, ही शहरवासियांची अपेक्षा आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.